राम राम मित्रांनो. तर हे आपण लागण केलेली आता ऐश्वर्याची ती शेवंती काल दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण लागण केली आहे. लागण आपण 5 फूट अंतर बेडमध्ये घेतलेलं आहे आणि 1.25 फूट कलमात अंतर आहे. तर काय झाले, जरा बेड थोडेसे उंच झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी लागण म्हणजे सगळ्याच पिकांचे आता जेवढे आहे शेवंती आपल्या कुठल्या म्हणजे एखाद्या शेवंतीत 6 फूट लागण, कोणत्या शेवंतीत 5 फुटावरती लागण, अशी लागण मी करतो. कारण ही चालू ऐश्वर्या जी आहे पलीकडे, तर ही 5 फुटावरती लागण केलेली आहे त्या ऐश्वर्याची. तर त्या ऐश्वर्याला मी आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 30 कॅरेट गेलं आहे त्या ऐश्वर्याचं दसऱ्यात. 10 दिवसात 30 कॅरेट गेले 6000 कलमात. तर ह्या ऐश्वर्याला मी एकही पंप फवारणीचा घेतला नाही, एकसुद्धा फवारणी नाही आणि खत नाही, फक्त स्लरी ह्या ऐश्वर्याला सोडलेली आहे मी. त्या स्लरीच्या ह्याच्यावरती म्हणजे एकही रुपया खर्च केलेला नाही याला, फक्त ड्रिपचा आणि रोपांचा जेवढा काय खर्च आहे तेवढा त्या प्लॉटला खर्च आहे. तसेच त्या पद्धतीने इकडं ही लागण केलेली आहे. ही बी 5 फुटावर लागण आहे. हे आता थोडंसं बेड मला नंतर हे मधी खुरपल्यानंतर थोडीशी लेवल होऊन नंतर थाप लावता येईल अशा पद्धतीने हे बेड काढलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की फुलात म्हणजे खास करून शेवंती वगैरे गोंडा ह्या फुलांमध्ये दोन्ही बेडच्या मध्ये जेवढं अंतर सोडता येईल जास्त तेवढं अंतर आपण सोडलं पाहिजे. आता अजून एक लागण आहे, तो व्हिडिओ बनवेलच मी. तर ती लागण मी सेंट व्हाईटची लागण ती केली आहे मी 6 फुटावरती. म्हणजे मल्चिंगचे ज्या प्रकारे बेड पाडतो आपण त्या प्रकारे मी त्याची लागण केलेली आहे. तर ह्या लागणीचा रिझल्ट खूप छान आहे. आता हे रान नवीन आहे, ह्याला खत आणि हे असं मी खत वगैरे टाकत नाही, कारण हे मुळात काय असतं, ह्या रोपाला जोपर्यंत पांढऱ्या मुळ्या फुटत नाहीत तोपर्यंत तुम्ही खत टाका नका टाकू, त्याला काही फरक पडत नाही. त्यासाठी आपण ह्युमिक वगैरे सोडतोच. पण जे तुमचं कोंबडखत शेणखत टाकून बेड भरून जे लागण तुम्ही करता, तर माझ्या मते तर ते खत लगेच काही गरजेचं नसतं. ते जेव्हा त्याला पांढऱ्या मुळ्या फुटतील, जेव्हा त्याची आपटेक करण्याची ताकद येईल, तर त्यावेळी ते खत लागू व्हायला सुरुवात होती. तर माझं असं म्हणणं आहे, तर 15 दिवस 20 दिवस झाले ते फुटून जरा थोडीशी वरती आली झाडं की मग खत टाकून मग ते बांधून घेतलेलं बरं पडतं, असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि असंच मी करतो, प्रत्येक पिकाला करतो. म्हणजे मी जास्त अनुभवी आहे असं काही नाही आहे, पण एक माझा स्वतःचा अनुभव आहे की लोक काय करतात, भरमसाठ खतं बेडवर भरणे, काय बेसळ डोस म्हणा काय म्हणा भरपूर असतं ते भरणे आणि मग नंतर लागण करणे, भरपूर खर्च होतो तो. हा एकदम थोडका खर्चात मी हे करतो नियोजन. रोपाचा काय खर्च होईल आणि ड्रिपचा काय खर्च होईल तेवढाच खर्च. आणि कडला कायम मी एवढी जागा सोडतोच. माझ्याकडं ते पॉवर विडर आहे, ते पॉवर विडर वळणे वगैरे यासाठी. कारण त्या कडईलाही झाडं होत नाहीत, कडची कुठंच झाडं होत नाहीत, कोणत्याही दोन्ही कडची झाडं होत नाहीत. त्याच्यामुळं तिकडेही झाडं माझ्याकडं 2 फूट तिकडेही लावत नाही मी आणि 2 फूट इकडेही लावत नाही. अशा प्रकारे मी ही लागण करतो. अजून एक आहे तिकडं, दुसरा एक प्लॉट आहे सेंट व्हाईटचा, त्याचा एक व्हिडिओ बनवेलच मी. तर अशा पद्धतीने जर लागण केली अंतर सोडून तर फायदा नक्कीच होतो. धन्यवाद.